शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीला फटका, बड्या भाजप नेत्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। आळंदी विधानसभा मतदारसंघातील भाजप नेते अतुल देशमुख यांनी भाजपला रामराम केलाय। अतुल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गट प्रवेश केलाय। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश झालाय। देशमुख यांनी भाजपला रामराम केल्याने शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीला हा फटका मानला जात आहे। अतुल देशमुख यांनी 2019 विधानसभा निवडणूक लढवली होती। ते सध्या अजित पवारांसोबत असलेल्या खेड आळंदीचे आमदार दिलीप मोहिते यांच्याकडून थोड्या मतांनी पराभूत झाले होते। मात्र दिलीप मोहिते अजित पवारांसोबत महायुतीत सहभागी झाल्याने अतुल देशमुख नाराज झाले होते। अतुल देशमुख राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर म्हणाले की मागील 2.5 वर्षात स्वाभिमानाला ठेच लागली, समन्वयही साधता आला नाही। मागील 1-1.5 वर्षात हीन वागणूक मिळाल्याने थांबण्याचा निर्णय घेतला आहे। काय करायचा हा निर्णय घ्या असं सांगितलं। स्वाभिमानाने लढायचं, पवारांमागे उभं राहायचं। आज आम्ही पवार साहेबांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश करायचं ठरवलेलं आहे। दरम्यान अतुल देशमुख उत्तर पुणे जिल्ह्यात भाजपचं नाव मोठं आहे। लोकसभेच्या महायुतीच्या जाहीर मेळाव्यात त्यांनी दांडी मारल्याने चर्चा रंगली होती। ज्या पक्षात काम करतो तोच आपला विचार करत नसल्याचं खंत देशमुखांनी व्यक्त केली। शिवाजी आढळराव पाटील यांच्या उमेदवारीनंतर भाजपात नाराजी आहे। शिवाजी आढळराव पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना निधी दिलाय। आमदार दिलीप मोहितेंना मोठ्या प्रमाणात निधी दिला, परंतु भाजपच्या माध्यमातून निवडून आलेल्या ग्रामपंचायतींना आणि नगर परिषदेतील पदाधिकाऱ्यांना निधीपासून वंचित ठेवलंय। कामासाठी वरिष्ठांना भेटल्यानंतर टाळले गेले। यावरून खेड तालुक्यात वरिष्ठ नेत्यांना फक्त एका जिल्हा परिषद गटातच पक्ष वाढवायचा आहे। माझ्यासारख्या इतर कार्यकर्त्यांची नेत्यांना पक्षात गरज वाटत नाही। त्यामुळे प्राथमिक सदस्यत्वासह खेड आळंदी विधानसभा निवडणूक प्रमुख भाजप पदाचा राजीनामा देत आहे असल्याचं अतुल देशमुख यांनी स्पष्ट केलंय। नगरपालिका सर्व भागामध्ये किंवा सोसायटीमध्ये देखील चांगल्या पद्धतीने काम करून भारतीय जनता पक्ष वाढवला। मागील 2.5 वर्षामध्ये थोडं स्वाभिमानाला ठेच लागली आणि सातत्याने प्रयत्न करून देखील जिल्हा भारतीय जनता पार्टीकडनं समन्वय साधला गेला नाही। वारंवार प्रत्येक नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला किंवा प्रत्येकाच्या कानावरती विषय टाकण्याचा देखील प्रयत्न केला। त्या ठिकाणी मागील 1-1.5 महिन्यामध्ये अत्यंत हीन वागणूक मिळाल्यामुळे स्वाभिमानाने थांबण्याचा निर्णय त्या ठिकाणी मी घेतला आणि आमच्या खेड तालुक्यातील संपूर्ण कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी माझा निर्णय मी कळवला। कार्यकर्त्यांना सांगितलं की आपण। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी शिरूर।